हॅलो, दिस इज विशाल नागपुरे. तर आपण बघणार आहे की ग्रुप सी ची आन्सर की आलेली आहे. आन्सर केल्यानंतर मी तुम्हाला एक व्हिडिओ बनवून दिलेला आहे. त्यामध्ये सेफ झोन असेल, डेंजर झोन असेल, डाउटफुल झोन आपण सांगितलेलं आहे. पण आता आपण बघणार आहे स्पेशल कॅटेगरीमध्ये, जे आपल्या कॅटेगरी आहे एससी आणि एसटी कॅटेगरी. कारण की आपण यामध्ये कॅटेगरी वाईज बघत आहे. कारण की मोठ्या व्हिडिओमध्ये कधी कधी असं होते की आपली कॅटेगरी कधी येईल, काय येईल, त्याच्यात सांगितलेलं आहे का. तर मला पण एक सोपे झालेलं आहे की प्रत्येक कॅटेगरीचा व्हिडिओ बनवायला खूप इझी जाते जनरली. तर आपण त्या पद्धतीने एससी आणि एसटी कॅटेगरीचा व्हिडिओ बनवलेला आहे. पण यामध्ये लक्षात ठेवा दोन पद्धतीने व्हिडिओ बनवलेला आहे. त्याचा पहिला पॉईंट आहे स्किल टेस्टचा आणि सेकंड पॉईंट आहे एसटीचा. सर्वात कमी जो कट ऑफ लागतो या दोन कॅटेगरीचा लागणार आहे, हे सुद्धा लक्षात ठेवा. सर्वात कमी कट ऑफ सर्वात कमी लागेल एसटीचा. तो किती कमी लागेल आपण तो काय, ओपनचा कट ऑफ 140-150 लागू शकतो. त्यामुळे रिझन काय आहे, कोणते रिझल्ट लागले आहे, काय इफेक्ट, कोणता इम्पॅक्ट पडणार आहे, आपण लहान लहान गोष्टी बघणार आहे विद्यार्थ्यांनो. चला आपण स्टार्ट करूया. आणि लक्षात ठेवा जे पण आपल्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्या सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. या संदर्भात खूप साऱ्या माहितीचा सामान अपडेट येणार आहे. तुम्हाला त्याच्यासोबत थोडं इझी जाईल. मी प्रत्येक कॅटेगरी सगळं सांगणार आहे तर अजून थोडंसं इझी जाईल थोडंफार. ठीक आहे, तर चला बघूया आपण विद्यार्थ्यांनो. सर्वात पहिले आपण बघू विद्यार्थ्यांनो की एससी ला कट ऑफ किती जाईल. त्यामध्ये आपण बघूया दोन गोष्टी. त्यातली पहिली गोष्ट आपली राहील स्किल टेस्ट, सेकंड याच्यामध्ये राहील फायनल कट ऑफ. आता या फायनल कट ऑफ मध्ये स्किल टेस्ट मध्ये बघू आपण दोन आपल्याला बघू, जनरल, सेकंड आहे फिमेल. सेकंड बघू आपण जनरल, बघू आपण फिमेल. आता नेक्स्ट बघू विद्यार्थ्यांनो आपण की स्किल टेस्टचं कसं आणि फायनल कट ऑफचं कसं. आपण तुम्हाला सांगतो या दोन्ही गोष्टीमध्ये तुम्हाला काही गोष्टी कॉमन राहणार आहे, जे की तलाठीचा रिझल्ट आहे लागलेला आहे, ग्रुप सी चा जो पण आहे रिझल्ट लागलेला आहे 2022 चा, कंबाईन रिचचा रिझल्ट लागलेला आहे, STI PSI ASO चा जे पण आहे सर्व. त्यानंतर ऑप्टिंग आउटचा खूप मोठा खेळ होणार आहे आणि एक आहे सरळ सेवा भरती जे पण आहे. तर खूप सारे विद्यार्थ्यांनी हा फॉर्म भरलेला आहे. पण या सर्वासाठी कट ऑफ खाली येण्यासाठी ज्या गोष्टी आहे या गोष्टी खूप जास्त मॅटर करणार. असं पण आहे की ज्यांचा नंबर स्किल टेस्ट मध्ये लागला ते स्किल टेस्टला येणारच नाही, असे खूप सारे विद्यार्थी, हजारो. तसं मल्टिप्लाय बाय 3 विद्यार्थी कुठे येणार स्किल टेस्ट मध्ये. जनरल कॅटेगरी कट ऑफ लागेल, एससी कट ऑफ जो लागेल विद्यार्थ्यांचा आपण बघतो की ओबीसीचा असेल, एससीचा असेल, हा कमी सांगितला आहे. तर या ठिकाणी लक्षात ठेवा 112 ते 120 पर्यंत कट ऑफ जाईल स्किल टेस्ट साठी एससीचा. आणि फिमेल साठी जो कट ऑफ जाईल विद्यार्थ्यांनो तो कट ऑफ जाईल नियर अबाउट 105 ते 115. ज्यांचा स्कोअर 105 ते 115 आहे त्यांनी स्किल टेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. स्किल टेस्ट करत राहा. का बरं सांगतो मी की या सर्व गोष्टीमुळे खूप मोठा इम्पॅक्ट पडणार आहे त्या वेटिंग लिस्ट वाला. आणि वेटिंग लिस्टचा कन्सेप्ट असा आहे विद्यार्थ्यांनो की वेटिंग लिस्ट जेव्हा लागेल ती लागल्यानंतर 5 ते 6 महिन्यामध्ये ज्याचा स्कोर 120 पर्यंत तो सुद्धा एससी कॅटेगरीमध्ये 100% लागेल ग्रुप सी मध्ये. त्यामुळे तुम्ही स्किल टेस्ट करत राहा. ऍटलीस्ट नाही तुम्हाला वाटते की सर चान्सेस नाही, ऍटलीस्ट चालू तरी ठेवा घरच्या घरी. आपल्या काहीतरी प्रॉब्लेम तर येणार नाही ज्याने. ठीक आहे, तर जो जनरल कॅटेगरी कट ऑफ आहे तो 112 ते 120 जाईल. जनरल कॅटेगरी म्हणजे आपल्या एससी मधली. आणि फिमेल जाईल 105 ते 115. आणि जो आपण बघत आहे फायनल कट ऑफ, तुम्हाला काय म्हटलं मी की जे लोक स्किल टेस्ट साठी क्वालिफाय तर स्किल टेस्टला येणारच नाहीये. का बरं येणार नाहीये की हे रिझल्ट लागलेले आहे. जो ऑलरेडी टायपिंग मध्ये झाला तो पुन्हा येणार आहे का, नाही. कंबाईन मध्ये लागले, एसटी लागला तो येणार आहे का, नाही. पण इथे काऊन आले ते, सर मेन्सला काऊन आले, मेन्सला द्यायला प्रॉब्लेम नाही ना, पेपर द्यायचा आहे, प्रॅक्टिस होते. पण स्किल टेस्ट डोकेदुखी आहे. तर स्किल टेस्ट कोण करेल, कोण जाणार आहे. तर हे एवढे सारे लोक येणार नाहीये. म्हणून ग्रुप सी चे पेपर देणं खूप जास्त गरजेचं होतं आपल्याला. हा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. यामुळे जो कट ऑफ जाईल विद्यार्थ्यांनो हा 128 ते 135 मध्ये जाईल फायनल कट ऑफ एससीचा. आणि जो फिमेलचा जो कट ऑफ जाईल विद्यार्थ्यांनो हा कट ऑफ जाईल नियर अबाउट 122 ते 129 मार्काच्या जवळपास. म्हणजे फिमेलचा जो कट ऑफ जाईल 122 ते 129 कट ऑफ जाईल. रिझन काय तुम्हाला म्हटलं असं नाही की प्रिलिमचा कट ऑफ 21 लागला म्हणून नाही.
मी म्हणून काय बरं म्हणताय की या गोष्टीचे रिझल्ट लागू नाही, सर्व लागलेले. तर तुम्हाला 100% फायनल कट ऑफ इतक्या कमी. आणि तुम्हाला मी काय सांगितलं की जो 120 वर पण आहे तो वेटिंग लिस्ट मध्ये राहील आणि वेटिंग लिस्ट करून तो सुद्धा ग्रुप सी मध्ये लागू शकतो. म्हणून मी हा कट ऑफ इतका खाली सांगितलाय की जे 128 वर असेल, 128 वर जो खाली आहे जो स्कोर तो सुद्धा लागू शकतो. पण आपला स्किल टेस्ट करत राहा. कधी कधी काय करतो, आपला स्कोर कमी असल्यावर आपण स्किल टेस्ट करत नाही. तर स्किल टेस्टवर फोकस ठेवा. थोडंसं तुम्हाला इझी जाईल. काही गोष्टी मी ऑब्झर्वेशन केले, मी स्कोर बघितले, स्कोर खूप आहे, स्कोर खूप आहे. पण स्कोर जास्त असल्यावर फायदा असा झालेला आहे की ते ऑलरेडी ते लागू नाही. ऑलरेडी ते लागू नसल्यामुळे ते पुढे डबल जॉईन करू शकत नाही, लेट जॉईन करतील, हे पोस्ट लेट सोडतील. म्हणून लेट सोडल्यामुळे वेटिंग लिस्ट लागेल. आणि यासाठी खूप मोठा खेळ होणार आहे ऑप्टिंग आउटचा. कशाचा? ऑप्टिंग आउट. याच्यावर मी सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे, तुम्ही बघून घ्या ऑप्टिंग आउट काय खेळ आहे म्हणून. त्या सामूहिक कसं करायला ऑप्टिंग आउटचं सर्व समजलं. एससी कट ऑफ क्लिअर झाला सर्वांना की सर्वात कमी सेकंड नंबरचा कट ऑफ आहे आपला एससीचा. एक आपला पॉझिटिव्ह आहे. चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा हे सर्वांना, जे आपल्या कॅटेगरीचे विद्यार्थी आहे सर्वांना त्यांना हेल्प होईल थोडीफार. हे स्किल टेस्टसाठी अजून पण कन्फ्युजन करावे की नाही म्हणून. ठीक आहे. आता नेक्स्ट बघू आपण एसटीचा कट ऑफ. कट ऑफ किती भयंकर व्हॅल्यू लक्षात ठेवा, कारण की पोस्ट भेटणार आहे. पोस्ट भेटल्यानंतर भयंकर व्हॅल्यू म्हणजे मजा नाही, लक्षात ठेवा तुम्ही. स्किल टेस्ट जनरल कॅटेगरी फीमेल. सेकंड आपला आहे फायनल लिस्ट. याच्यामध्ये आपण बघू जनरल आणि फीमेल. आता आपण बघू विद्यार्थ्यांना याच्यामध्ये की एसटी कट ऑफ कसा लागेल. तर सेम आपण बघितलं सिनेरिओ एससीचा कसा राहील, सेम सिनेरिओ. सर्वात कमी कट ऑफ लागतो एसटीचा कट ऑफ. आणि स्किल टेस्ट मला सांगतो विद्यार्थ्यांना काय राहील. यामध्ये नियर अबाउट 100 ते 108 पर्यंत स्किल टेस्ट जाऊ शकते. आणि या फिमेल मध्ये लक्षात ठेवा सर्वात कमी राहील 95 to 102. सर्वात कमी 95 to 102. 400 पैकी मजा नाही. म्हणजे मॅक्झिमम जे फिमेल आहे ते लॉटस तुम्हाला दिसतीलच, काही मल्टिप्लाय तरी आहे. पण फायनल कट ऑफ थोडा जास्त जाईल असं नाही की तो पण खाली येणार. तर जो फायनल कट ऑफ जो जाईल विद्यार्थ्यांनो आता लक्षात ठेवा, इथून हे कमीत कमी झालं. आता याच्यावर सर्व विद्यार्थी पण जो फायनल कट ऑफ जाईल जसं मला असं वाटतं फायनल कट ऑफ जो राहील हा कट ऑफ जाईल नियर अबाउट 108 ते 115च्या मधात. 108 ते 115च्या मधात. आणि फिमेल कट ऑफ जो आहे हा 105 ते 110. 105 ते 110 कट ऑफ जाईल. सर्वात कमी कट ऑफ जाणार आहे आपल्यासाठी. आणि ठीक आहे आपल्यासाठी बेस्ट आहे. जे पण एसटी कॅटेगरीचे विद्यार्थी आहे त्यांनी लक्षात ठेवा. आता हे का बरं सर मग मला 105 मार्क माझं होईल का? बेटा तुझं सुद्धा होईल. तू वेटिंग लिस्ट क्लिअर करून लागशील, पण 100% लागशील. कारण की खूप सारे विद्यार्थी पोस्ट सोडणार आहे. ऑलरेडी 6 ते 7,000 विद्यार्थ्यांनी पोस्ट असून सुद्धा फॉर्म भरलेला आहे. यात होते काय की जो मेन्सला गेला त्याला फायदा आहे ना. जो मेन्सला गेलेल्या विद्यार्थ्याला फायदा काय आहे की 6,000 पोरं ऑलरेडी क्लिअर मायनस झाले. कुठून 21,000 मधून. स्किललाच येणार आहे ना. मग स्किलला पोरं झाले नाही तर आले किती 15,000 म्हणून 7,000 कधी परवडते आपल्याला. म्हणून तो कट ऑफ इतका खाली जाणार लक्षात ठेवायचा एसटी सुद्धा. आणि बघा कट ऑफ आधी लागतो जास्त, आधी जास्त लागेल थोडाफार, पण वेटिंग लिस्ट लागल्यानंतर हे सुद्धा सर्व क्लिअर होतील. वेटिंग लिस्ट कोणी बोलत नाही आतापर्यंत. तुम्हाला मी सांगत आहे वेटिंग लिस्ट खूप जास्त महत्वाची असणार आहे या कंबाईन ग्रुप सी मध्ये. लक्षात ठेवा सर्वांनी. क्लिअर सर्वांना. तर अशा पद्धतीने आपला एसटी कट ऑफ लागणार आहे. जनरलचा असेल, फिमेलचा असेल किंवा जनरली फिमेलचा फायनल कट ऑफ जो आहे. त्यामुळे एक सर्वांना विनंती आहे की स्किल टेस्ट करत राहा. स्किल टेस्ट खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. हे कराल तर इथे नाव येईल, हे नाही कराल तर मग प्रॉब्लेम येईल. तुम्हाला सांगितलंय कोणी करायचं आहे 100 ते 108च्या वर जे पण सर्वांनी स्किल टेस्ट 100% करायचे विद्यार्थ्यांना. अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. इश्यू असेल तर मला सांगा. चॅनल सबस्क्राईब करा विद्यार्थ्यांना. आपला अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत जे करंट अपडेट येणार आहे या संदर्भातल्या आपण त्या गोष्टी डिस्कस करू. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू.